अंडरस्टँड करून घेऊ की कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बेसिकली कोणत्या कोणत्या असतात. 11वीमध्ये तुम्ही कायनेमॅटिक्स शिकलेले आहेत आणि कायनेमॅटिक्सबद्दल तुम्ही डिस्कशन बी केलेलं आहे किंवा 10th स्टँडर्डमध्ये बी असतं. पण हे कायनेमॅटिक्स ॲक्च्युली तुम्हाला 11वीमध्ये शिकवले जातात. जसं आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट आहे. आता हे डिस्प्लेसमेंट ॲक्च्युली फक्त हा डिस्प्लेसमेंट शब्द जर तुम्ही ऐकला असेल, ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट बेसिकली वेक्टर क्वांटिटी असेल आपला आणि ह्याच वेक्टर क्वांटिटीचा बेसिकशी गोष्ट आहे डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. पण हा डिस्प्लेसमेंट तो नाही आहे. बघा डिस्प्लेसमेंटसाठी एक ॲनालॉगस क्वांटिटी, कुठलेही ऑब्जेक्ट डिस्प्लेस करत असेल तर तो ए पॉईंटकडून कुठे जाईल, बी पॉईंटकडे असेल. ए पासून कुठे डिस्प्लेस होईल, बीकडे डिस्प्लेस होईल. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट हे एवढं झालं, बरोबर. म्हणजे तो पॉझिटिव्ह डिरेक्शनकडे गेला. पण जो परत जर येत असेल तर तो निगेटिव्ह डिरेक्शनकडे येत असेल, म्हणजे बीपासून एकडे येत असेल तर ह्या केसमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट होतं आपलं 0, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. पण हे डिस्प्लेसमेंट झालं आपलं सरळवालं, म्हणजे लिनियरच्या केसमध्ये झालं. कोणतं झालं? लिनियर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. याला लिनियर म्हणतोय मी. लिनियर आहे काय आपलं? लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तशीच वेलॉसिटी बी असते, ज्या वेलॉसिटीला आपण काय म्हणतो? लिनियर वेलॉसिटी. व्ही असते आपली लिनियर वेलॉसिटी, यस असतो आपला लिनियर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. आणि ॲक्सेलरेशन ए असतो आपला लिनियर ॲक्सेलरेशन. बघा ह्या सगळ्या वेक्टर क्वांटिटीज आहेत. ह्या तिघाच्या तिघं काय आहेत? वेक्टर क्वांटिटी. आता तुम्ही डिस्प्लेसमेंट शब्दाला जर अँगल लावला तर तो बनून जातो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. आर्क अपॉन रेडियस, ठीक आहे. हा तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये शिकले. तसंच वेलॉसिटी शब्दाला जर आपण अँगल शब्द जोडून दिला तर तो होऊन जाईल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ॲक्च्युली तो ओमेगा आहे, दॅट इज चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. जसा चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम लिनियर वेलॉसिटी होता, तसा चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम हा अँग्युलर वेलॉसिटी होता. आणि त्या शब्दासाठी अँग्युलर ॲक्सेलरेशन बी येतं. म्हणजे जसं आपण लिनियर ॲक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम लिहितो, तसंच अँग्युलर ॲक्सेलरेशनला लिहिलं जातं चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. बघा अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे, डिस्प्लेसमेंट काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा आहे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा आहे. अँग्युलर ॲक्सेलरेशन काय? अल्फा. या सगळ्यासुद्धा आपल्या कशा क्वांटिटी आहेत? वेक्टर क्वांटिटी आहेत. सिमिलर केसमध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, यस. तसंच लिनियर वेलॉसिटी व्ही आणि लिनियर ॲक्सेलरेशन काय? ए. मग इथे सगळे अँगल शब्द यूज केले गेलेले आहेत. आता ॲनालॉगस आहे. लिनियर म्हणजे सरळ जाणार आहोत, तर आपण सगळ्या टर्मिनॉलॉजी सरळवाल्या म्हणजे लिनियरवाल्या यूज करू, ठीक आहे. मग जर ऑब्जेक्ट सर्कम्फरन्स ऑफ सर्कलमध्ये गोल फिरत असेल, ठीक आहे, अँगलमध्ये फिरत असेल, तर त्यावेळेस आपल्याला अँगलच्या टर्मिनॉलॉजी यूज कराव्या लागतील. म्हणून अँगलच्या टर्मिनॉलॉजीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? एक येतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा इज वॉट? आर्क अपॉन रेडियस असते. आर्क यस अपॉन रेडियस. आर्क कोणता? बघा बरं, जर आपण हा सर्कल काढला तर या पॉईंटपासून, सेंटर पॉईंटपासून जर मी बघितलं की हा पार्टिकल इथे आहे, ठीक आहे, आणि हा फिरून इथपर्यंत आला, मला दिसला, ठीक आहे. म्हणजे तो कसा फिरला? एक अँगलमध्ये फिरला. हे मला इथून दिसलं. म्हणजे कुठून दिसलं आपल्याला? बेसिकली हे मला हे दिसलं इथून, हा इथून फिरत होता, हे असं दिसलं, बरोबर. सो ए पासून बीपर्यंत गेला. तो कुठून गेला? ए पासून बीपर्यंत गेला. सो डेफिनेटली दिस वन इज आर्क. आणि हा काय होता? त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. आणि ही होती रेडियस, त्याला रेडियस वेक्टर बी म्हटलं. आता पुढे आपण बोलू रेडियस वेक्टर, ठीक आहे, याच्याबद्दल बी. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो आर्क अपॉन रेडियस. मग डिस्प्लेसमेंट जर आर्क अपॉन रेडियस असेल तर हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तसंच अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, ठीक आहे. चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, ठीक आहे, दॅट इज चेंज इन टाईम. आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनसुद्धा आपण लक्षात घेतलं, दॅट इज अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू काय होतं? टाईम होतं. सिमिलरली जसं आपण लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी आणि काय घेतलं? अँग्युलर वेलॉसिटी, ह्या सगळ्या ट्रान्सलेशनल मोशनसाठी यूज केल्या गेलेल्या टर्मिनॉलॉजी होत्या. मग याच्यामध्ये एक अजून महत्त्वाचं असतं, जसं आपण म्हटलो की टँजेन्शियल वेलॉसिटी. तुम्ही म्हणता टँजेन्शियल वेलॉसिटी कोणती आहे सर? तर ह्या सर्कलमध्ये ज्या ऑब्जेक्टची आपण गोष्ट करतो आहे, दिस वन इज मे बी दॅट ऑब्जेक्ट, ओके. आणि ह्याच ऑब्जेक्टकडे एक वेलॉसिटी आहे जी मी परत परत काढून तुम्हाला दाखवतो आहे, दॅट इज वॉट? ही वेलॉसिटी आपली ह्या पद्धतीने आहे, किंवा ही टँजेन्शियल वेलॉसिटी आहे. टँजंट ड्रॉन टू द पॉईंट, ठीक आहे. सर्कलच्या त्या ऑब्जेक्टपासून किंवा त्या पार्टिकलपासून जो टँजंट ड्रॉ केला गेलेला आहे हा टँजंट आहे. आणि ही जी वेलॉसिटी याला म्हटलं तर टँजेन्शियल वेलॉसिटी. आणि जर ऑब्जेक्ट आपला इथून ए पासून बीपर्यंत इथपर्यंत येऊन गेला असेल, ह्या डिरेक्शनपर्यंत इथपर्यंत जर आला असेल, सो डेफिनेटली दिस इज वॉट? द डिरेक्शन ऑफ दिस, ठीक आहे. याची डिरेक्शन ही आहे. पण जर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची आपण गोष्ट केली तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघा, हे इथून इथपर्यंत, ठीक आहे, हा पार्टिकल इथे इथून दिसत होता मला आणि हा इथून इथपर्यंत दिसत होता मला. म्हणून डेफिनेटली यांच्यामध्ये जो अँगल बनला तो अँगल काय होता? थिटा होता, बरोबर. मग हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि ही रेडियस होती. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं आहे? ओमेगा ही अँग्युलर वेलॉसिटी आहे, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाईम, ठीक आहे. सो हे झालं ओमेगा.
आणि ही होती रेडियस. रेडियस कुठून, सेंटर पॉईंटपासून तो ऑब्जेक्ट किती दूर आहे, ठीक आहे, ती होती रेडियस, ठीक आहे, आर. म्हणून व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. म्हणजे समजा ही जी तुमची टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे ही रेडियस टाइम्स अँग्युलर व्हेलॉसिटीच्या बरोबर येते. हे एक रिलेशन आहे जे तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये शिकवलं जातं. कधी नंतर आपल्याला वेळ भेटला तर नक्की त्याच्यावरती पण आपण डिस्कस करू. व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. IMP आहे, लक्षात ठेवा. कधी काम असेल तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी व्ही इज इक्वल्स टू काय राहतो, आर ओमेगा राहतो, ठीक आहे. याला म्हटलं आता तुमचं व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा ह्या वेक्टर फॉर्ममध्ये, ठीक आहे. त्याचा जर मॅग्निट्यूड तुम्ही लिहिला तर तुम्ही व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा लिहिणार आहेत. कारण मॅग्निट्यूडमध्ये ही गोष्ट काय आहे की तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह पर्पज आहे, कॅल्क्युलेशन करण्यासाठी मॅग्निट्यूड लागेल. बट व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा हा तुमचा एक वेक्टर फॉर्मॅट आहे, वेक्टर फॉर्म आहे. याच्यामध्ये सगळ्यांचे डायरेक्शन महत्त्वाचे असतात, ठीक आहे. मग बघा इथे अजून एक गोष्ट येते, ओमेगा इज ऑलवेज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन कावर घेतला गेला, ठीक आहे. त्याच्यासाठी आपण लक्षात घेऊ. त्याच्या पहिले आपण एक गोष्ट समजून घेऊ. याला म्हटलं तर आर, ज्याला व्ही इज पोझिशन ऑफ वेक्टर आर बार इज द रेडियस वेक्टर म्हटला गेला. रेडियस वेक्टर कावर, बघा हा ॲक्च्युली रेडियस वेक्टर तुमची पोझिशन दाखवतो. कोणाची पोझिशन दाखवतो, पार्टिकलची पोझिशन दाखवतो. म्हणजे हा पार्टिकल आहे किंवा तो ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. हा काय दाखवतो, सेंटर पॉईंटपासून त्याची डायरेक्शन इकडे दाखवतो. म्हणजे हा इथून ह्या डिरेक्शनमध्ये अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द ऑब्जेक्ट अवे फ्रॉम द सेंटर, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर ही डायरेक्शन आहे रेडियस वेक्टरची. रेडियस वेक्टर दाखवेल की ऑब्जेक्ट कुठे आहे. जर ऑब्जेक्ट इथे असेल तर तो ऑब्जेक्ट सांगेल की हा इथे ऑब्जेक्ट आहे, असं इथे ऑब्जेक्ट आहे असं. जर इकडे असेल तर, जो इथे असेल तर तो इथे दाखवेल, इथे असेल तर इथे दाखवेल, ठीक आहे. जसं आपल्या घड्याळीचा काटा आपल्याला नंबर्स दाखवतो त्याच पद्धतीने, ठीक आहे. तसंच जर आपण समजण्याचा प्रयत्न केला की अँग्युलर व्हेलॉसिटी ही अलॉंग द रोटेशन असेल, म्हणजे डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑलवेज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन राहते. म्हणजे बघा जर ती क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज याचं समजून घ्या. आता जर मी हा सर्कल काढला असं, ठीक आहे, आणि जर त्याला आपल्याला ह्या पद्धतीने दिसलं, म्हणजे आपण एक काम करू, पहिले याला समजून घेऊ. बघा इथे समजा, ठीक आहे, हे दोन डायग्राम्स आहेत. डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असेल आपली, तर नीट समजा. ह्याच्यामध्ये दोन डायरेक्शन दिल्या आहेत. बघा ही एक अँटी क्लॉकवाईज, काय आहे ही अँटी क्लॉकवाईज, आणि ही आहे क्लॉकवाईज. काय, क्लॉकवाईज. ही क्लॉकवाईज केस आहे, ठीक आहे. कोणती आहे, क्लॉकवाईज केसमध्ये. जर अँटी क्लॉकवाईज असेल तर डेफिनेटली अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन वरती असेल. याला राईट हँड थंब रूलने काढला तो किंवा स्क्रू रूलने काढला तर. राईट हँडचा जर थंब तुम्ही बघा, जर राईट हँडचा थंब तुम्ही नीट बघितला तर ह्या पद्धतीने तो दिसेल, आणि याची डायरेक्शन बघा तुम्हाला ह्या पद्धतीने दिसेल. जर डायरेक्शन वरती आहे म्हणजे थंबची डायरेक्शन ही अपवर्ड आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरतोय. कसं आहे बघा, ह्या कर्व फिंगर अशा फिरलेल्या आहेत, म्हणजे ही अँटी क्लॉकवाईज दाखवते, आणि थंब जो तुम्हाला दिसतोय तो अपवर्ड डिरेक्शनमध्ये दाखवतोय. म्हणजे हे अँटी क्लॉकवाईज आहे अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन, जी अलॉंग द ॲक्सिस आहे. म्हणजे ही जी दिसतोय तुम्हाला, हा जो दिसतोय तुम्हाला हा ॲक्सिस आहे ॲक्च्युली. आणि दुसरा जर अँटी क्लॉकवाईज तुम्ही बघितलं, क्लॉकवाईज बघितलं तर ही डाऊनवर्ड आहे, ही क्लॉकवाईज ह्या पद्धतीने. म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असेल तर तुम्हाला अपवर्ड दिसेल अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन, आणि जर क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड साईडमध्ये तुम्हाला ही दिसायला भेटेल. लक्षात ठेवा दोन गोष्टी. थंब रूलने काढला होतो, म्हणजे तुमचा राईट हँडचा थंब हा जो अपस्ट्रेच दाखवतोय, वरती म्हणजे समजून घ्यायचा अँटी क्लॉकवाईज आहे, आणि खाली जर असेल तर समजून घ्यायचा तो काय आहे, वरती आहे अँटी क्लॉकवाईज, आणि खाली जर असेल तर तो काय आहे तुमचा क्लॉकवाईज आहे. एवढं समजून घ्या, ठीक आहे. तसंच याच्यामध्ये अजून काही गोष्टी येतात, जसं आपण म्हणतो टाईम टी, टाईम पिरियड टी कसा काढला होतो. बघा अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल्स टू असते 2πn. 2π म्हणजे बघा सर्कल आहे पूर्ण, म्हणजे 360 असेल. किती असेल, 360. जर मी बघितलं तर तो असतो 2 × π, कारण पाय जो असतो तो किती असतो आपला 180, बरोबर. आणि 2πn म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आहेत, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, दॅट इज RPM मध्ये घेतात, किंवा n इज इक्वल्स टू RPS असतो. RPM म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट, आणि RPS म्हणजे रिव्हॉल्युशन पर सेकंडच्या बेसिसवरती काय केलं जातं, याला कॅल्क्युलेट केलं जातं. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. मग बघा याला ओमेगाचा हा एक फॉर्म्युलासुद्धा महत्त्वाचा आहे, 2πn. न्यूमेरिकल ज्यावेळेस सॉल्व करतात मुलं त्यांना अडचणी येतात, तर लक्षात ठेवा 2πn हे अँग्युलर व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तसंच चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम बी करू शकतात. आणि जर टाईम पिरियडच्या बेसिसवर काढला तर 2π काय येतो, टी येतो, ठीक आहे. कारण n इज वॉट, दॅट इज रिव्हॉल्युशन पर मिनिट, अदरवाईज रिव्हॉल्युशन पर काय असतो, सेकंड असतो. मग एक तर ओमेगा इज इक्वल्स टू 2πn यूज करा किंवा 2π/t यूज करा, ठीक आहे. आय थिंक तुम्हाला या टर्मिनॉलॉजी किंवा कायनॅमॅटिक्ससुद्धा चांगल्या पद्धतीने समजलं असेल. बाकीचे जे काही असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करू.